मोदी सरकारच्या आशीर्वादाने अदानींचे प्रकल्प वाढले। इतके उद्योगपती असताना अदानींवर इतकी कृपा का? राज ठाकरेंचा सवाल। मुंबईतील विमानतळ विकायला काढण्याचा डाव, राज ठाकरेंचा आरोप। मुंबई अदानीच्या घशात घालण्यासाठी भाजपला मुंबई पालिका पाहिजे। इथं सर्व अदानीकरण सुरू आहे। उद्धव ठाकरेंचा घणाघात, तर मुंबई वाचवायची म्हणून आम्हाला बीएमसीत सत्ता हवी, ठाकरेंचं विधान। मराठी माणसासाठी ही शेवटची निवडणूक, चुकलात तर संपलात, राज ठाकरेंचा इशारा। मराठी माणसासाठी सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र येण्याचं आवाहन। मुंबई वाचवायची आहे, गुजरातमध्ये जाऊ द्यायची नाही, राज ठाकरेंचं आवाहन। मोदींपासून फडणवीसांपर्यंत हिंदू मुस्लिम न करता केलेलं एक तरी भाषण दाखवा, 1 लाख रुपये देतो, उद्धव ठाकरेंचं आव्हान। प्रत्येक निवडणुकीत भाजप हिंदू मुस्लिम मराठी अमराठी करतं, ठाकरेंची टीका। मुंबई गुजरातला जोडण्यासाठी भाजपचा लॉंग टर्म प्लॅन, राज ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। गुजरातमध्ये मुंबईपेक्षा 1.5 पट मोठं शहर वसवलं जात आहे। आजही माझा बुलेट ट्रेनला विरोध, राज ठाकरेंचा घणाघात। शिवतीर्थावरील सभेमध्ये आदित्य ठाकरेंनी वाचला विकास कामांचा पाढा। मुख्यमंत्र्यांना आव्हान देत मुंबईतील विकास कामांची दिली माहिती। कुठलाही परिवार एकत्र येत असेल तर मला आनंद, राज ठाकरेंनी मला क्रेडिट दिलं यासाठी आभार। मुख्यमंत्री फडणवीसांची उपरोधिक प्रतिक्रिया। जिथं बाळासाहेबांच्या भरगच्च सभांचं वैभव पाहिलं, तिथंच रिकाम्या मैदानाचा दुष्काळ नशिबी आला। व्हिडिओ पोस्ट करत भाजपच्या केशव उपाध्येंची ठाकरेंच्या सभेवर टीका। मुंबईमध्ये आज महायुतीची जाहीर सभा, शिवाजी पार्कात सभेचं आयोजन। ठाकरेंच्या आरोपांना फडणवीस शिंदे काय उत्तर देणार याकडे लक्ष। अजित पवार फक्त बोलतात, माझं काम बोलतं, मुख्यमंत्र्यांचा निशाणा। तर लोकांचा विश्वास बसेल अशी आश्वासनं द्यावी, मोफत मेट्रोच्या आश्वासनावरून फडणवीसांचा टोला। नाशिकमधील सभेतून मुख्यमंत्र्यांचा ठाकरे बंधूंवर पलटवार, मी वर्षातून 4 वेळा नाशिकला येतो, काही जण केवळ निवडणूक पर्यटन म्हणून नाशिकला येतात, मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल। 2 भाऊ नाशिकमध्ये आले, मात्र रामाची आठवण झाली नाही, मुख्यमंत्र्यांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। जो राम का नहीं वो किसी काम का नहीं, मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला। राणांचा किराणा बेईमानीमधून आलाय, जेवढं मिळतंय तेवढं लुटा, रवी राणांच्या होम पेज वरून प्रहारच्या बच्चू कडूंची टीका। राजमाता जिजाऊंची आज 428वी जयंती, सिंदखेड राजामध्ये लाखो भाविक दाखल, जिजाऊंची सूर्योदयाच्या वेळी पूजा संपन्न। पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीपात्रालगत ट्रॅक्टर आणि कंटेनर कोसळला, अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू, अहिल्या पुलावरील घटना।